मार्गदर्शन करणं म्हणलं की कुणाला आवडत नसतं. मार्गदर्शन करणार नाही, मी गप्पा मारणार. चालेल ना? मी आता तुम्हाला आजीच्या रूपात आहे. तुम्ही 23 वर्षाची, माझी नातवंड 23 वर्षाची साधारण. एक जरा मोठा आहे, एक जरा लहान आहे. तर तुमची शाळा इथले MIDC आहे ना, तिथे एका रूम मध्ये सुरू झाली होती. 1 किंवा 1.5, रमेशला माहिती असेल. रमेश तिथं सगळ्यात जुना होता. तू होता? सर्वात पहिला अगोदर मी स्वतः जोडके सरांनी पण मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा कोणता वृक्ष आहे? वड आहे की नाही? आणि त्या वडाची मुळं तुम्ही आहात हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. मला पूर्वी वाटायचं की मोठ्या साताऱ्यातनं सगळे मिलिटरीमध्ये जातात किंवा कुठेही लढाईवर जायचं की, पण मला तर त्यांच्याच बरोबरीनं हे छोटं सातारा पण आहे. मला खूप आवडलं, खूप बरं वाटतं की सातारा नावच इतकं कॉमन आहे आणि तुम्ही इतके सगळीकडे आहात. आणि अक्कलकोट, मला वाटतं ते अक्कलकोट तुमच्यामुळे तरी मी येईन नक्की. मला ते देव वगैरे मी तुमच्या देव मानते, पण मला अक्कलकोट बघायचे तर नक्की म्हणेन की आमचा MIT तिथे आहे. सरांच्या मागे लागून मी नक्की बघायला येईल तुम्हाला. तुम्ही मुळं आहात हे लक्षात ठेवा. टेक्निकल शाळा सरांनी का सुरू केली होती की टेक्निकल केल्यामुळं तुम्ही 10वी झाला तरी काहीतरी खुटपुट करू शकता की सगळ्यांचेच पालक पैशाने श्रीमंत असं नाही, पण डोक्याने श्रीमंत प्रत्येक जण असतो. काही जणांना वाटतं की नाही मला कळत नाही, असं काही नसतं. प्रत्येकाला आपापल्या बाजूनी कळतच असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमचा वड इतका मोठा झालेला आहे आणि वडाच्या प्रारंभात मुळं तुम्ही आहात हे लक्षात ठेवा. बाकी शिक्षक आणि सगळा स्टाफ किंवा मॅनेजमेंट हे सगळे तुमचे ऑफशूट्स आहेत असं मी उलटच म्हणेन. पण आता जी नवी पालवी आलेली आहे, तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, कदाचित एकशिंगे सरांना माहिती असेल की आपल्याकडे प्रकृती नावाची छोटीशी शाळा सुरू झाली. शाळा म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याला काय बरं मी म्हटलं ते एक कसले वर्ग म्हणतात त्याला. अगदी 2.5-3 वर्षाचं बाळ झालं की तेव्हापासून ते तिथे घेतात आणि की आता हे 3रं वर्ष सुरू होईल. 2.5-3 वर्षाची लेकरं आपल्याकडे येतात आणि वेगवेगळे प्रकार, मला नीट माहीत नाही अजून, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. म्हणजे नोकरीवाली आई असेल किंवा एकटी आई असेल, एकटा बाबा असेल, अशा सगळ्या मुलांना सांभाळायचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या सोबतीनं जायचं, ती शाळा काम करते. जसं सर तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेले, संध्या आणि चौधरी सर आणि ही सगळी मंडळी होती, म्हणूनच सर तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारात पाहू शकलेत आज. मला त्याचा जास्त अभिमान वाटलो. खरं म्हणजे मला यायचंच नव्हतं इकडे, पण म्हटलं नाही यायचं. आणि तुम्ही सर म्हणाले तसं अगदी मध्यावर आहात. शाळा 79ला सुरू झाली होती आपली, तुमची 23वी बॅच आहे. तर तुम्ही मला अक्षरशः नातवंडच आहात, मी आता म्हणालेच तुम्हाला. तर तुमची प्रकृती शाळा एक दिसून मुद्दा मी साताऱ्यात 1-2 बायकांना दाखवली, त्यांना माहीत नव्हतं ते. आपण सगळे माहिती का MITian आपल्याला आहे ते पण सांगायला आपण कमी पडतो किंवा माहित नाही मला काय आपल्यामध्ये तो दुर्गुण आहे का की नाही. ठीक आहे, आपण आहे तिथं चांगलं करत राहणं, लोकांनी बघावं ते. असा गुण तुम्ही केवढे सरांचा घेतला असेल. नसणारे लोक जास्त दान सांगतात आणि आपण असं सुद्धा आपल्याला सांगायला कळत नाही किंवा काय, तर ते तुम्ही सगळ्यात ठेवा. तुझं मला आवडलं, वायुसेनेत आहेच म्हणणार तुला. बेंगलोरला अरे अर्थ असतो, बिजलीचा मुलगा बुद्धी आपण तिला म्हणतो ना, तर तो तिथे असतो. आणि हिची मुलगी तर परवाच आली आहे कॅलिफोर्नियाहून, पास झाली, ती इंजिनियर झाली हिची मुलगी. आणि तो इकॉनॉमिक्स मध्ये झालेला आहे. तर मला त्यामुळं ही 2 मुलं आणि तुम्ही इतकं छान वाटलं ना. आणि तुम्ही सगळेजण हे मूळ हे आहेत, तुम्ही सगळे हे लक्षात ठेवा. आणि तुमची संस्था मोठी करण्यासाठी तुम्ही असे सगळे आपण एकत्र राहूयात. आमच्याबरोबर राहा म्हणणार नाही मी, आपण सगळे एकमेकांच्या सोबत राहूयात. आणि तुमची टेक्निकल शाळा आणि टेक्निकल सरांनी डोक्यात घेतलं होतं ना, ते कशासाठी होतं की सगळ्यांचीच मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाऊ शकत नाही. तर 10वी झाला, 12वी झाला की मुलगा काहीतरी छोटं मोठं सुरू करतो. हा आपली पैठण गेटला छोटंसं दुकान होतं, त्या दुकानातली सरांनी हा तेव्हापासून आमच्यासोबत सिस्टीम इंजिनिअरिंग होतं. तर एकदा आले ना की सरांचे गम कसले माहित नाही, सरांना लोक सोडतच नाही, पण मला पण आवडतं ते. तर तुम्ही सगळेजण आलात ना, मला छान वाटलं. पण तुम्ही असं फ्रिक्वेंटली येत जा, चांगल्या गोष्टी इथं नक्की शेअर करा ह्या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही. तर चांगले तुमचे विचार ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आज तुमची जेवणं पण आहेत, गप्पा मारा, सगळीकडे फिरा, संस्था बघा. तुमची मागच्या बाजूला मोठं तारा बसलेलं, त्याच्या पाठीमागे ती प्रकृती शाळा आहे बघा. तर ती नीट समजून घ्या तुम्ही. जसे तुम्ही खाली आहात तशी आता ती पालवी आहे. तर आपण सगळेजण मिळून हे सगळं मोठं करायचा प्रयत्न करूयात आणि आपण नक्की कुठेच कमी पडणार नाहीत. MITian हा मोठा एम्ब्लेम आहे तुमचा. मी खूप खूप शुभेच्छा देते.